शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. तपास यंत्रणेव्यतिरिक्त सीडीआर प्राप्त करून घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. सीडीआर लीक कसा झाला याची चौकशी होईल. अंजली दमानी यांनी खरात प्रकरणी आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. मोंदू खरात प्रकरणामध्ये सीडीआरमध्ये एआय टूल वापरून नावं शोधली. एआय टूल वापरल्यानंतर शिंदेचे खरातसोबत 17 कॉल्स मिळाले. अंजली दमानी यांचा दावा. कुठलं एआय ॲप कॉल डिटेल्स देतं? अज्ञात व्यक्तीनं पाठवलेल्या माहितीवर लगेच विश्वास कसा ठेवला? माहिती खोटी ठरल्यास जबाबदारी दमानिया घेणार का? सूरज चव्हाणांसह सुषमा अंधारेंचा सवाल. बारामती पोटनिवडणुकीबाबत सुनेत्रा पवारांची ठाकरेंसोबत चर्चा. मात्र पाठिंब्याबाबत ठाकरेंचा अजून निर्णय नाही. संजय राऊतांची माहिती. सुनेत्रा पवारांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांना फोन. बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी याबाबत चर्चा. बारामती संदर्भात काँग्रेस काय निर्णय घेणार याकडे लक्ष. बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार. महायुतीच्या प्रमुख नेत्यांना अर्ज भरण्यासाठी निमंत्रण. पाठिंब्याच्या मागणीसाठी उद्धव ठाकरेंनाही फोन. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना औरंगजेबाची कबर हटवायची भीती वाटते का? कबर उद्ध्वस्त करून तिथे शौचालय बांधा. टी राजांच्या वक्तव्यानं नव्या वादाला तोड. धर्मासाठी लढणाऱ्या लोकांनी बंदुकीचा परवाना घ्यावा. मदरसे बंद करण्यापेक्षा बुलडोझर चालवा. तेलंगणाचे आमदार टी राजा यांचं नांदेडमध्ये विधान. हर्षवर्धन अशोक खरात नॉट रिचेबल असल्याची माहिती. पोलिसांना न सांगताच हर्षवर्धन शहर सोडून गायब. दुसरीकडे खरातच्या फरार पत्नीचाही पोलिसांकडून शोध सुरू. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमधून खरात हवाला रॅकेट चालवायचा. दिवसाला 25,000 रुपये भाडं असलेलं हॉटेल 365 दिवस बुक असायचं. सूत्रांची माहिती. हवालाचं दुबई कनेक्शन समोर येण्याची शक्यता. अत्याचारी भोंदू अशोक खरातवर एकूण 12 गुन्हे दाखल. एसआयटी तपासामध्ये रोज धक्कादायक खुलासे. खरातच्या संपत्तीची आणि गैरव्यवहारांची ईडी चौकशी केली जाईल. मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. खरात प्रकरणातील पीडित महिला नैराश्यमध्ये. 8 ते 9 पीडित महिलांनी मानसोपचार तज्ज्ञांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती. एसआयटीकडून पीडित महिलांच्या अज्ञातस्थळी चौकशी. मंत्रालयामध्ये आणखी एका लाचखोर अधिकाऱ्याला एसीबीकडून अटक. अर्थ आणि नियोजन विभागामधील विलास लाडला निधी मंजूर करण्यासाठी 6,37,000ची लाच घेताना रंगे हात पकडले. जगाला युद्ध नको, बुद्ध हवा. कर्मकांडाच्या जाळ्यामध्ये न फसता बुद्धांचे विचार आचरणामध्ये आणा. ठाण्यातील 8व्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धर्म परिषदेमधून उपमुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन. बौद्ध रत्न पुरस्कारांना शिंदेंचा सन्मान. शेल इंडिया कंपनीकडून पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये मोठी वाढ. शेल कंपनीचं पेट्रोल 7 रुपये 41 पैसे आणि डिझेल 25 रुपयांनी महागलं. पेट्रोलचा दर 119 तर डिझेलचा दर 123 रुपये प्रतिलिटरवर. युद्धग्रस्त इराणमध्ये अडकलेले 345 भारतीय मच्छीमार चेन्नईमध्ये परतले. विशेष विमानानं आर्मेनिया मार्गे मायदेशी आणलं. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आर्मेनिया सरकारचे आभार मानले. अफगाणिस्तानच्या अजिंठा लेणी परिसरात मधमाशांचे हल्ले सुरूच. 2 विदेशी पर्यटकांसह तब्बल 90 जण जखमी. गेल्या 3 महिन्यामध्ये मधमाशांच्या हल्ल्यामध्ये 321 पर्यटक जखमी. गेल्या 2 महिन्यामध्ये मधमाशांच्या हल्ल्याची 7वी घटना. गडचिरोली जिल्ह्यामध्ये आदिवासी नागरिकांची पाण्यासाठी वणवण. सिंगानूर गावातील 20 विहिरी आणि 40 बोरवेल कोरड्या. जिल्हा प्रशासनाच्या योजना कागदावरच. नाशिकच्या निफाडमध्ये अवकाळी पावसामुळे द्राक्ष डाळिंब पिकांचं मोठं नुकसान. लातूरमध्ये ज्वारी पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी अडचणीत. वाशिम जिल्ह्यामध्ये 530 हेक्टर क्षेत्रपीक बाधित. सोलापूरच्या करमाळा तालुक्यामध्ये भैरवनाथ महाराजांची यात्रा उत्साहात संपन्न. गुलालाची उधळण आणि वाद्यांच्या गजरामध्ये अवघं वाशिंबे गाव भक्तिरसामध्ये न्हाऊन निघालं. मूर्तीला अभिषेक घातल्यानंतर महाराजांची भव्य पालखी मिरवणूक. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.